राज्यामध्ये आगामी पालिका निवडणुकीचे वारे वाहू लागलेत आणि त्यामुळे सर्वच पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। उद्धव ठाकरेंकडून देखील मुंबई पालिकेसाठी रणनीती आखण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरेंनी मुंबई पालिकेसाठी खास 12 शिलेदारांवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। पाहूया ठाकरेंचे ते 12 शिलेदार कोण आहेत। मुंबई पालिकेसाठी ठाकरेंच्या सेनेकडून विशेष रणनीती। बीएमसी साठी ठाकरेंचे 12 शिलेदार मैदानात। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्यात। दरम्यान या निवडणुकांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चे बांधणी सुरू करण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं 12 शिलेदारांना मैदानात उतरवलंय। या 12 शिलेदारांवर मुंबई पालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। 12 शिलेदारांमध्ये अमोल कीर्तिकर यांच्याकडे दहिसर बोरिवली मागाठण्याची जबाबदारी आहे। उद्धव कदम यांच्याकडे चारकोप कांदिवली आणि मालाड पश्चिम याची जबाबदारी, तर दिंडोशी गोरेगाव आणि जोगेश्वरी पूर्वची जबाबदारी विलास पोतनीसांवर आहे। विश्वासराव नेरुरकर यांच्यावर वर्सोवा अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम या प्रभागांची जबाबदारी आहे। रवींद्र मिर्लेकर विलेपार्ले वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिमची जबाबदारी, गुरुनाथ खोत चांदिवली कलिना आणि कुर्लाची जबाबदारी, नितीन नांदगावकर विक्रोळी भांडूप आणि मुलुंड या प्रभागांची जबाबदारी, सुबोध आचार्य घाटकोपर पूर्व घाटकोपर पश्चिम आणि शिवाजीनगर मानखुर्दची जबाबदारी, मनोज जमसूदकर अणुशक्तीनगर चेंबूर सायन कोळीवाड्याची जबाबदारी, अरुण दुधवडकर धारावी माहीम वडाळ्याची जबाबदारी, अशोक धात्रक यांच्यावर वरळी दादर शिवणी, तर सचिन अहिर यांच्यावर मलबार हिल कुलाबा मुंबादेवी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे। यंदाची मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची आहे, कारण ठाकरेंचा जनाधार मोठ्या प्रमाणात घटल्याचं विधानसभा निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट झालं होतं। त्यामुळे आता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं विशेष रणनीती आखली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं 2 दिवसांपूर्वी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडलाय। मुंबईच्या विविध प्रश्नांवरून ठाकरेंच्या शिवसेनेकडून सरकारला घेरण्यात येणार आहे आणि आता उद्धव ठाकरेंनी आपल्या 12 विश्वासू नेत्यांकडे मुंबईची जबाबदारी दिली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या या रणनीतीचा पालिका निवडणुकीत किती फायदा होणार हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास मुंबई।